इराण इस्रायल युद्धानं चक्क तुम्ही अन्न कशावर शिजवायचं याची नियमच बदलून टाकले आहेत. आतापर्यंत बहुतांश वर्ष बहुतेक घरांचा स्वयंपाक हा एलपीजी सिलेंडरच्या मदतीनं होत होता. आता मात्र एलपीजी नको, घरी लवकरात लवकर पीएनजी गॅस घ्या असं सरकारनं सांगितलं आहे. युद्धामुळे महाराष्ट्रासह देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. यावर उपाययोजना कशा करायच्या यासाठी केंद्र सरकारनं महत्वाची बैठक बोलावली होती. त्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. या बैठकीत केंद्र सरकारनं सगळ्या राज्यांना पीएनजी वर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर एलपीजी पुढच्या काही काळात बंद होण्याचे संकेतही दिले आहेत. छगन भुजबळांनी येत्या 3 महिन्यात कदाचित एलपीजी बंद होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार ही पीएनजीच्या बाबतीत ऍक्टिव्ह मोडवर आलं आहे आणि पीएनजीचं कनेक्शन लवकरात लवकर कसं घ्यायचं याच्याही सूचना दिल्या आहेत. पीएनजी साठी ज्या ज्या यंत्रणाच्या परवानग्या लागतात त्या यंत्रणा 24 तासात परवानग्या देण्याचे आदेश दिले आहेत. एखाद्या यंत्रणेत परवानगी दिली नाही तरीही त्या संस्थेची परवानगी मिळाली असे समजून पीएनजी कनेक्शन तातडीने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेजारच्या बिल्डिंगमधून पीएनजी घेण्यासाठी त्या संबंधित बिल्डिंगला आता आक्षेप घेता येणार नाहीये. पीएनजी कनेक्शनसाठी काम करणाऱ्या कामगारांना आणि यंत्रणांना 24 तास काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पीएनजी कनेक्शनसाठी कुठल्याही एनओसीची गरज राहणार नाहीये. हॉटेलनी सुद्धा तातडीने पीएनजी कनेक्शन घ्यायचं आहे. पुढच्या काळात ज्या प्रकल्पामध्ये पीएनजी असेल त्या प्रकल्पांनाच ओशी द्या अशा सूचना महापालिका नगरपालिकेला देण्यात आल्या आहे. पुढचा प्रश्न हा आहे की शहरामध्ये पीएनजी कनेक्शन मिळू शकतं, पण ग्रामीण भागाचं काय? तर तिथे पीएनजी मिळणार नाहीये, तिथे एलपीजी मिळेल. एखाद्या ठिकाणी पीएनजीचं कनेक्शन सहज मिळू शकतं, तरीही पुढच्या काही महिन्यामध्ये ते घेतलं नाही तर काय होईल? जिथे पीएनजी मिळत असूनही कनेक्शन घेतलं जाणार नाही अशांना पीएनजी बंद केला जाईल. देशात 33 कोटी एलपीजी कनेक्शन आहेत, तर 1.5 कोटी पीएनजी कनेक्शन आहेत. पीएनजी कनेक्शन लवकरात लवकर कसे मिळवायचं यासाठी आता नागरिकांना धावाधाव करावी लागणार आहे. भारत एलपीजी आखाती देशामधून आयात करतो, त्या तुलनेत पीएनजीचा साठा चांगला आहे. त्यामुळेच भविष्यात पीएनजी कनेक्शन घराघरात पोहोचण्यासाठी युद्धपातळीवर काम केलं जाणार आहे.